तर आज आहे डे 5. डे 3 वरून डायरेक्ट डे 5 वर आली मी. तर आज आहे गौरी, म्हणजे ती व्हाळावरची गवर असते, ती आणायला चाललो आहे आम्ही. तरी बघा नटून थटून चाललं आहे. मम्मीने शिवलेला शरारा मी घातला आहे. आज आमचा सगळ्यांचा ठरला आहे प्लॅन की सगळ्यांनी शरारा घालायचा. आणि आज चांगला ऊन आलं आहे बघा, चांगलं ऊन आलं आहे. तर दीदीची आमच्या तयारी होते अजून. काकू हाय कर. हाय हाय, चाय पिते आहे. तुमची झाली की नाही तयारी? नाही चाय नाही पित आहे. कप घेऊन आणला. तुमची गौरीची झाली की नाही तयारी? नाही नाही, ये ना जरा मदत करायला. आमची बघा आमची तयारी चालू आहे. तर चला आपण आता चाललो आहे गौरी आणायला. तर हे बघा, तर आम्ही दोघं चाललो आहे नटून थटून. मी कशी दिसते? ॲज युजल भयानक दिसते, मला माहिती आहे. घागरा मम्मीने शिवलेला, मी पण छानच दिसत असेल. तू तरी छान दिसतेस, मी नाही दिसत आहे. छान दिसते काय रिद्धी? बरोबर आहे. तर ऋतिकाताई म्हणते की दरवर्षी मी का सारवते दरवेळी. तर का ऋतिकाताई, का तू सारवू नाही शकत? आता लग्न होईल 2 वर्षात तुझं, पण प्रॅक्टिस करते. मग सासू काय बोलणार नाही, सासूची लाडकी सून. हा 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 हा, बघा बघा किती नूर आलाय. तिला छत्री धरायला लावलात? छत्री धर, बिचारी छत्री धरते. वळकांबून धरताय. इकडचं जरा रान काढतंय. दीदी तू इथे ना. नाही, मी आता राहते हिच्या छत्रीत. किती बघा धूप जाळलाय तो. तिका ते सगळं खाली टाकलास. नाही काय जळलं. तर 2 in 1 आहे शेणी आमची. आमचं दरवेळी 2 in 1च असतं. आमची गौरी एका बाजूलाच असते, बाजूबाजूलाच असते. आणि ते बघा त्यांचं बघा काय चालू आहे. मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये, मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे गौरी दीदी. बघा बघा कशी नाचतायत. थोबडा नको दाखवू आपल्या. चांगला दाखवलंस तरी काय नाही. इथे सॉन्ग लावायला हवा. तर मला तुम्ही जरा इन्फॉर्मेशन द्या ना, मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. शी बाबा, तुम्ही काय बोलतच नाही माझ्या स्नॅप मध्ये. स्नॅप बोलू काय? बघ तर ह्या असतात हळदीच्या गौरी. तर ह्या फुलोऱ्यामध्ये असतं तिरडा, सोनतळ, हळदीची पानं. तर ह्याला आपण हळदीच्या गौरी बोलतो. तर असं आम्ही जिथे गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जन करतो तिथेच गौरीला पण पूजायला घेऊन येतो गौरी आवाहनाच्या दिवशी. आणि मग असे 2 विडे ठेवायचे. एक विडा आपण इथेच ठेवून आणि एक विडा घरी घेऊन नवीन असिस्टंट रिया काय गेल्या वर्षी पण तर झाली व्हिडिओ. तरी लाजते, पण त्यांना समजलं असेल की कोण आहे ती. साखर खूपच मेल्ट झाली आहे. हळद कुंकू नाव काय ता मोठा अंबाबाई करू नको. हा चल आता बस झालं, माका नाही तर मी चाललोय. आमच्या तोंडात पाणी घेतलंय, अशी प्रथा असते. पाणी घेऊन यायचं असतं पूजन झाल्यावरती तोंडातून घरी, आणि न बोलता यायचं असतं. म्हणजे पाणी भरण्याचं कारण म्हणजे हेच असतं की बोलू नये, बोलायचं नसतं. आणि मम्मी बघा पूजेला जाण्यासाठी सुंदर तयार झाली आहे. तिच्या माहेरी पूजा आहे लोऱ्यात. वेलकम बॅक टू माय चॅनल रोम रोम भाईयो. तर गौरी आम्ही आणली आमच्या घरी. सो मी आता बनवणार आहे माझी स्पेशल रेसिपी, रिद्धी हलवाई म्हणजेच मोतीचूरचे लाडू. पाचच्या वर्षी पण मी बनवलेले मोतीचूर. पाचच्या वर्षी पण मी बनवलेले मोतीचूरचे लाडू, ते पण पिंक कलरचे बनवलेले. तर ह्या वेळी मी बनवणार आहे ऑरेंज कलरचे लाडू. ऑरेंज कलरचे आणि ग्रीन कलरचे लाडू मी बनवणार. अरे यार मम्मी किती बोलताय जर थांबा ना. तर मी बनवणार होती ऑरेंज, तर मी बनवलेत ऑरेंज कलरचे लाडू आणि बनवणार होती ग्रीन कलरचे लाडू. तर मी बनवलेत आता ऑरेंज कलरचे लाडू, आणि ग्रीन कलरचे लाडू पण मी बनवणार होती, पण मी बनवले नाही आहेत कारण की मम्मी बोलली ग्रीन कलरचे लाडू बनवणार तू. तोंड वाकड, मला पण कसं तरीच वाटलं कसं वाटतं ते मोतीचूरचे ग्रीन कलरचे लाडू. तर मी आता बनवणार आहेत पिवळ्या कलरचे लाडू आणि ऑरेंज कलरचे लाडू. तर ही बुक्कड बघा. तर मम्मी माझी गेलेली
तर माझी मम्मी गेलेली माहेरी तिथे. माहेरी म्हणजे माझ्या मामाच्या घरी. तर आमच्या लोऱ्या. मामीने दिल्या पुरणपोळ्या. हां, तर पूजा होती माझ्या मामाकडे, तो त्या गेलेली. आणि मम्मी चुलत मामीने दिलेल्या पुरणपोळ्या. सांग. आकांक्षाची मम्मी आणि छोट्या मामाची बायको, आकारा मामाची बायको, शांताराम मामाची बायको दिल्या पुरणपोळ्या. तिच्या कारणांमुळे लागले ते. सांग, 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 सांग. तर ह्या पुरणपोळ्या माझ्या मामीने दिल्यात, चुलत मामीने. मम्मी त्या आहे ना आकांक्षाच्या मम्मीने, म्हणजे तीच नाव काय? शांताराम मामाच्या मम्मीने, मम्मीने नाही सॉरी सांगितलं. शांताराम मामाच्या बायकोने आणि आकाराम मामाच्या बायको. त्यांचं घर पण आमच्या बाजूलाच आहे. छान बनवले. छान बनवलेत ना. सांग ब्लॉग मध्ये मामी छान बनवतात. तर मामी तू ब्लॉग बघशीलच माझं, खूप छान बनवलेत पुरणपोळ्या. आणि माझी मामी पण खूप सुंदर जेवण बनवते. दरवेळी माझ्या मामीची तारीफ करत असते जेवणामध्ये. तर खरंच ती खूप सुंदर जेवण बनवते. आम्ही तिला बोललोय की तू पण तुझं ब्लॉग स्टार्ट कर, किचन रेसिपी टाकत जा. ती खूप सुंदर जेवण बनवते. आणि माझी मम्मी पण. तर हे बघा, इतका मोठा फटाका स्पीकर आहे ना, इतका मोठा आवाज आहे या पोरीचा. आम्ही ड्रेस आता मी साडी नेसवणार आहे गौरी आमच्या पण आरतीवाला गेल्यावर. दोन माणसांचा आवाज आहे इथं गळ्यामध्ये. अरे उद्या घालूया. आता कधी घालणार? हा ते कधी होता खय हे का स्पर्धेत जायचं आहे की प्रॅक्टिस नको करू. शी प्रॅक्टिस काय करते? प्रॅक्टिस काय करतो? अरे तर कृतिका ते आमचा स्पीकर आहे, आमचा डोलबी आहे. तिचा आवाज म्हणजे इतका मोठा आहे ना, डांबीच झालेला. प्रसादीसाठी नाही बोलायचं नाही, समजत नाही तिला. एक प्रसादी खाण्यासाठी आमच्याकडची स्पेशल आहे जरा. माझी आजी बघ मशी लावते. आजीने बघा आमच्या ब्लॅक कलरची लिपस्टिक लावली आहे मशरीची. आजीने आमच्या बघितलं. तर आमच्या आजीचं वनभोजन गेलेलं. दीदी तुम्हाला मी जोक सांगते, माझ्या दीदीने ना टोप भरून लॅप्सी बनवली. एवढी लॅप्सी म्हणजे भरून टोप, म्हणजे भात बनवतो तसं. आणि संपली. आणि त्यात मम्मीने पण मामाकडून लॅप्सी आणली. म्हणजे आमच्या घरात इतकी लॅप्सी आहे ना, इतकी लॅप्सी आहे तर काय सांगू. तर दीदीला वाटलं की ते कमी होईल. इतकी भयंकर जास्त. आता तुम्हाला मी दाखवते. तर किती तुम्हाला टोप दाखवते किती भरून दीदीने आमचे केले. आणि मग नंतर मम्मीला म्हणते की नाही मला प्रमाणच समजलं नाही मम्मी. ते गं तुझी लॅप्सी उघडती. म्हणजे लागले आणि मला काम का लावते? काय एवढं लागलं नाही, ती स्वतःच्या चुके. बघा हे एवढंच नव्हतं, हे भरून होतं. एवढी भरून 2-3 नैवेद्यासाठी हवी होती पोरीने, एवढी बनवली. आता काय बोलणार आहे हुशार माणसाला सांगा मला. ही तर घरात नसतेच. तर चला पुन्हा आपल्या मूळ विषयावर येऊया. तर आता मी बघा 20 रुपयाचं केसर आणलंय. खारेपटणला आमचं गिरकरांचं दुकान आहे खारेपटणमध्ये. आमचं नाही पण तिकडे दुकान आहे खारेपटणमध्ये. तर तिथे आता मी जर हे केलंय तर इकडे एव्हरेस्टचं 20 रुपयाचं केसर भेटतं. तर ते मी आणलंय. तर आता मी ते टाकणार आहे. त्याच्यात काहीतरी इनोव्हेशन तर आपल्याला करायला हवी. इनोव्हेशन केल्याशिवाय आपलं रेसिपी कशी होणार. मी खूप मोठी मी खूप मोठी शेफ आहे घरातली आमच्या. मी खूप सुंदर जेवण बनवते. मला बिर्याणी येते बनवायला. घरातल्यांना खूप आवडते. पण मी पिठी पण नाही, मी पकवत नाही. मम्मीचं माझ्या ऐकू नका. मी खूप सुंदर जेवण बनवते. आता तुम्हाला मी दाखवते. पहिलं मी 2 कलरचे बनवून हे बघा असं बॅटर तयार करायचं बेसनचं. आणि हे बघा हे पिवळं आहे. पिवळं दिसत नाही पण बघूया आता काय होतं. मी पण पहिल्यांदा करते असं कलरवाला. मी असं केलं तर आता तुम्हाला दाखवते पुढचं मी. तर मी आता तेलात तळायला घेतलंय. तरी बघा मम्मीने चाळण घेतली माझ्यासाठी. मी मोतीचूरचे लाडू बनवते ना, सो त्यासाठी तुम्हाला दाखवते चाळण. माहिती नव्हतं ही कशी यूज करायची. मी डायरेक्टली यूज केलं आहे. काय सांगू तुम्हाला. आणि बघा आपण इकडे तळते. हॅलो गौरी. मम्मी गौरी माझ्यासोबत हसली. वेलकम बॅक टू माय चॅनल. म्हणजेच मी माझ्या बहिणीच्या चॅनलमध्ये बोलत आहे. तर मी पुन्हा आली आहे आणि सकाळ झाली आहे. तर काल गौरी आवाहन होता, आज गौरी पूजन आहे. तर रिया आमची खूप इंग्लिश पाडते. ती आता दुसरी त्यांना टॉपर आहे ती. तर आज आहे गौरी पूजन आणि मम्मी आमची बोसा भरण्यासाठी तयार करते सगळं. तर मम्मीने सगळी पानं आणले. त्यांनी आत्ताच मम्मीमध्ये मम्मीने साडी दिसली आणि आता तयार करायला घेतली. हॅलो डॅड.
माझी अजून तयारी करायची. मी पण सुंदर साडी नेसणार आहे. सर्वात जास्त तयार होणार आहे मी. आता जरा बोरिंग दिसते मी. तर तुम्हाला माझी गौरी दाखवते आमची. तरी बघ आमची गौरी. साडी पण सुंदर आहे ना, माझ्या मावशीने घेतली. माझी मावशी दरवर्षी साडी घेते गौरीला. पाचच्या वर्षीची साडी मम्मीने नेसलेली कुवारणीला. आणि आमचा गणपती बाप्पा खूप खुश आहे. तिची मम्मी आली ना, पदर घेऊन डोक्यावर ठेवलाय. तर माझी मम्मी इकडे वौसा भरते. मम्मी शेवटी मम्मी हसलीच. ब्लॉगमध्ये मम्मी हसलीच. तर ही सकाळपासून नटलेली आहे. सकाळपासून नटून आहे. आणि रियाची पहिली तयारी. आणि दररोज नटून राहणार. दररोज मला मेकअप करायला रडत होती नुसती. मेकअप कर सकाळपासून. एवढ्या लवकर मेकअप करून कुठे जातेस का? सकाळी हजेरी घेते मुलांची. मोठी आता टीचर झाली आहे ना. तिच्या टीचरची समृद्धी टीचर आवडतात की नाही? किती आवडतात? खूप म्हणजे किती? खूप. एवढं आवडतात. पण मारतात ना तुला त्या? नाही मारत. छान शिकवतात. तर तिच्या फेवरेट टीचर आहेत. तर हे बघा काय म्हणजे लिहिलं हे पण एकाचं नाव म्हणजे पोरांची हिच्या क्लासमधल्या पोरांची नावं ॲपल, बनाना. हे काय आहे? सनपर, स्काय, ट्री, कॅट, डॉग. हे तिच्या मुलांची नावं आहेत स्टुडंट्सची. आणि तुम्ही नुसते ABCD शिकवत असता. आणि स्टार बघा किती सारे स्टार. 6 स्टार आहेत. 6 स्टार देतात मॅडम तुम्हाला. आमच्या रियाला 2-2, 3-3 दररोज भेटतात ना स्टार बाबू तुला? ही करांद्याची, ही तोशेची म्हणजे काकडीची, ही पडावळा, हा भेंडा. माझी फेवरेट भेंडी दाखव. हा भेंडा. हां ही भोपळ्याची. ही बघ, ही भोपळ्याची पानं. म्हणजे किती पानं ठेवायची असतात? 5 प्रकारची. 5 प्रकारची पानं आणि 5 प्रकारची फळं असं ना. हा भोपळा. आणि ही काय आहे? ही चवळीची. एवढीच ना. आणि दोडका आहे. दोडका कुठे पान आहे? दोडका हा काय? हा दोडक्याचं पान. दोडक्याचा पडावळा. तर अशी 5 प्रकारची पानं ठेवायची असतात. आणि त्याच्यावरती 5 प्रकारची फळं. हळद कुंकू लावायचं. आणि मग हळद कुंकू लावायचं. मग मी 2 प्लेटमध्ये तयार करायचं असतं. एक गौरीचा आणि एक माझा. हां तर एक गौरीचा भोवसा मम्मी भरते. आणि मावशीच्या घरी आपल्या. मग तू भरणार होतीस ना तिचं? अगं मोठी भरणार त्याची. हां तर हा गौरीचा भोवसा आणि हा मम्मीचा भोवसा. तर हा बघा पडवळ. मम्मी हा पडवळच आहे ना गं? मम्मी ह्याला पडवळच म्हणतात ना. तर हा बघा हा पडवळ आमच्या झाडाचं. तुम्हाला मी दाखवेन ना नंतरला आमची पडवळ. सगळी तयारी केली. तर सगळी तयारी. तर सकाळी आजी उठून सगळी तयारी करते आमची. तर ही पण तिनेच केली आहे. सगळी पानं बिनं काढलेत. तर ही पडवळ पण तिनेच लावलेले. आता इकडं. हा डुप्लिकेट एकच आहे. 3 वेळा झालं. अजून 2दा. आम्ही सुधायला मोबाईल पण आणतो. बघा आमच्या काकीच आल्यात नटून थटून. तर ही आहे राजची मम्मी आणि ही आहे लावूची मम्मी. आणि ही खरं राजची आजी. ही तर मेनच आहे. राजची मम्मी. आणि अरे हिला तर तुम्ही कुवारणीच्या वेळी बघितलंच असेल. नटून थटून रेनकोट घालून आलेली कुवारणीसाठी. ती छान दिसते. तांदूळ आपल्याकडे घे ना. तिथे घे. चालेल. आपलंच घर आहे. गणपती पट आल्यापासून काय ठेवलं तर बघ. लवकर उठलो. आम्ही ह्या कसा कपडे धुला तर ह्या घट पिळत नाही. मग ते सुका सागाला कशी बसू द्या. टाकू नाही बसत. आणतात. दुसरी धुमाळ फॅमिली आली आहे हौसा भरण्यासाठी. तुम्ही
तर मंडळी आय एम बॅक. कशी दिसते मी? सजून धजून छानच दिसते. चल रिओ चल आपण तर आता आम्ही चाललोय पाया पडायला, तेही साडी नेसून. तर हा बघा आमचा फोटोग्राफर. मम्मा तुझी चप्पल तर घे ह्याने ना, आमचे तुम्हाला फोटो काढलेत सुंदर सुंदर. मी पोस्ट करेनच इंस्टाग्रामला. तर तो माझ्यापेक्षा फक्त 3 दिवसांनीच मोठा आहे. तर मी ना खरं सांगू, मी ना ती घालतात ना रिअलवाली नथ, ती वाली नथ घालणार होती, पण ती हे फुली माझी येतच नव्हती. सो त्यामुळे मला प्रेसची नथ घालावी लागली. पाऊस पण बघा, आता मी पाय पडायला जातोय, पाऊस पण खूप येतो. रिद्धी हिचा सिंगल फोटो काढ ना. तरी बघा बाकीची मंडळी. तरी बघा माझी दीदी पण आमची दीदी बघ इथे ह्या साईडला या. तर मम्मी तू पण ये. दीदी दाखव लवकर, मला हे करून दे. तरी बघा हा बांगड्या पहिला दाखवायच्या. तर ह्या बांगड्या पण माझ्या आहेत. काय पण तुझ्या कुठून बांगड्या झाल्या? माझ्या आहेत त्या. पाठून कुत्रा येतोय. Oh my God. कुत्रा फॉलो करतोय मला. पाऊस खूप भयंकर होता बघा. आलाच पाऊस. फास्ट जाऊया. पहिला आम्ही ऋतिका त्यांकडे जाणार आहे पाय पडायला. तर मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदरच दिसत असेल मला माहिती आहे. खूप तयारी केली मी. पाठच्या वर्षी पण खूप तयारी केलेली. जाऊ दे, चांगले फोटो. सगळी मला म्हणत होती की रिद्धी तूच नवीन नवरी वाटतेस अशी म्हणत होती. कारण की पाठच्या वेळी पण मोठा साडा नेसलेला, आणि तेव्हा मी मावशीची साडी नेसलेली आणि आता मम्मीची साडी नेसली. तर ही साडी माझ्या दीदीने घेतलेली मम्मीला पहिल्या पगारात. हो पहिल्या पगारातच घेतलेली. तर ही बघा एक नवरी. तर ही बघा एक नवरी. तर ही बघा नवरी. अरे माईने पाया पडू तू गेली ब्ल्यू साडी नेसणार होतीस ना? खयची ब्ल्यू साडी? नाही ती हीच नेसणार होती. मी हीच नेसणार होते. ही साडी कमेंट करून नक्की सांगा मला कशी. अरे तर आता थोडीच खरं उरलेत पाया पडण्याची. पाय दुखायला लागले. आता फुगडी पण घालायची आम्हाला. साडीत कंटाळा आला आत्ताच एवढा कंटाळा आला. देते गोड खाऊन. अरे अरे पुन्हा गोड खाऊन खाऊन आता पोटात दुखायला लागलं. हे बघा पुन्हा मोदक भेटलाय. धर का.